नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न झालं, त्यांचा संसार सुखाचा सुरू झाला की आईवडिलांची काळजी मिटते. परंतु आपल्या मुलांच्या लग्नामध्ये अशा काही अडचणी निर्माण होतात, त्यामुळं मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो. मुलांचं वय वाढत जातं आणि मुलांसाठी मनासारखं स्थळ येत नाही किंवा मनासारखं स्थळ आलं तर काही ना काही कारणाने लग्न मोडतं किंवा काही ना काही अडचणी या विवाहामध्ये येत राहतात आणि यामुळं आईवडील आणि मुलं मुली नेहमी काळजीत आणि चिंतेत असतात. परंतु आता काळजी करू नका, मी तुमच्यासाठी एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे 3 जुलै 2026 रोजी येत आहे संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीलाच आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय आहे 21 दुर्वांचा, त्याची एक सेवा करायची आहे. आता उपाय काय आहे, कोणती सेवा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच गणपती बाप्पा मोरया आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे लिहायला अजिबात विसरू नका. दर महिन्याला कोणती ना कोणती विशिष्ट तिथी येत असते आणि ती कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असते. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पा यांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा यांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि आपल्या मुलांच्या विवाहातील विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असलेल्या दुर्वांचा उपाय करायचा आहे. आता उपाय करत असताना मुलामुलींनी किंवा आईवडिलांनी केला तरी देखील चालेल. आईवडील उपाय करत असतील तर मुलांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे. तर उपाय आपल्याला करायचा आहे 3 जुलै 2026 रोजी, वार येत आहे शुक्रवार आणि या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर. तर संकष्टी चतुर्थी येत आहे शुक्रवारी आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी आणि आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे. ज्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं. त्यानंतर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. जर तुमच्याकडे आंब्याचं पान असेल तर अतिशय उत्तम, आंब्याच्या पानाने हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्याचबरोबर आंब्याच्या पानाचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. आंब्याच्या पानाचं तोरण हे शुभ प्रतीक मानलं जातं आणि हे आपल्या दरवाजावर लावल्यानं घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. आणि हे तोरण लावत असताना आंब्याच्या प्रत्येक पानावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती अखंड अक्षता चिकटवायच्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला उपाय करायचा आहे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना शक्य झाला नाही तरी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे. हा वार माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशीची पूजा करताना तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. आपल्याही मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. उसाचा रस तुळशीला अर्पण करायचा आहे. गाईचं कच्चं दूध अर्पण करायचं आहे. त्यानंतर देवघरामध्ये येऊन देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करायला सुरुवात करण्यापूर्वी त्या ठिकाणी एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो या दिवशी मुलामुलींनी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. तामसिक पदार्थ या दिवशी उपवास जरी करणं शक्य होत नसेल तरी तामसिक पदार्थ खाणं पूर्णपणे टाळायचं आहे. मुलामुलींना जरी व्रत करणं शक्य झालं नाही, उपवास करणं शक्य झालं नाही तर आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी उपवास करायचा आहे. त्यानंतर देवघरासमोर देवपूजा झाल्यानंतर एक आसन घेऊन बसायचं आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम तर 21 दुर्वांच्या आपल्याला 2 जोड्या घ्यायच्या आहेत. आता 2 जोड्या कशासाठी ते मी पुढे सांगणारच आहे, परंतु 2 जोड्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर एक सुपारी, 2 अखंड लवंगा, 1 रुपयाचं नाणं, हळकुंड आणि 2 हिरव्या वेलच्या, 21 अखंड अक्षता मोजून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर विड्याची पानं घ्यायची आहेत, जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे. तसेच हळदी कुंकू, पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. मोदक घ्यायचा आणि नैवेद्यामध्ये मोदक जर नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. आता जर तुमच्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची जर मूर्ती असेल
तर मग तुम्हाला या गणपती बाप्पांच्या मूर्तीला सर्वप्रथम अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करत असताना ताटामध्ये गणपतीची मूर्ती आणि त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे। मूर्तीसोबत 1 रुपयाच्या नाण्याला आणि सुपारीला देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे। आता जर तुमच्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल आणि प्रतिमा असेल तर तुम्हाला फक्त सुपारीला आणि या 1 रुपयाच्या नाण्याला अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करताना तुम्ही जे पाणी वापरणार आहात तर ते पाणी इतरत्र फेकू न देता हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि मुलामुलींनी यातील थोडंसं पाणी घ्यायचं आहे। अभिषेक करत असताना गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। सुपारी हे विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे आणि 1 रुपयाचं नाणं हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, प्रतीक आहे। त्यानंतर ही सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यावरती म्हणजे सुपारीवरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। आपण जो पानाचा विडा घेतलेला आहे तर त्या पानाच्या विड्यावरती सर्वप्रथम 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, त्यावरती ही सुपारी ठेवायची आहे। ज्या लवंगा घेतलेल्या आहेत, लवंगा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, त्या कुंकवामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर 2 वेलच्या आणि हळकुंड हे सर्व काही जे आपण पानाचा विडा घेतलेला आहे तर त्यावरती ठेवायचं आहे। त्यानंतर आपण ज्या 21 दुर्वा घेतलेल्या आहेत तर त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। त्याच्याचबरोबर 21 अखंड अक्षदा कुंकवानं लाल करून घ्यायच्या आहेत आणि जे हळकुंड घेतलेलं आहे तर ते तर ही 21 दुर्वांची जी जुडी उजव्या हातामध्ये घेतलेली आहे तर थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि या दुर्वांच्या पुढचा भाग म्हणजे शेंडे जे आहेत तर ते तुम्हाला कुंकवामध्ये बुडवून लाल करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला या दुर्वांना जो आपण लाल रंगाचा धागा घेतलेला आहे किंवा कलाव्याचा जो धागा घेतला असेल तर तुमच्या मुलांचं जेवढं वय आहे म्हणजेच 25 वय असेल किंवा 30 वय असेल, जितकं काही वय असेल मुलाचं किंवा मुलीचं तर तितक्या वेळा तुम्हाला हा धागा त्या ठिकाणी गुंडाळायचा आहे, म्हणजेच या दुर्वांच्या जोडीला गुंडाळायचा आहे। गुंडाळत असताना तुम्हाला पुन्हा एकदा गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर ह्या ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला घेऊन बसायचं आहे। त्यानंतर मी एक मंत्र सांगते तर तो मंत्र तुम्हाला या दुर्वांच्या जोडीवर 108 वेळा म्हणायचा आहे आणि ज्या आपण वस्तू घेतलेल्या आहेत हळकुंड अक्षदा त्यावर ओम वक्रतुंड हू तुम्ही जपमाळेने हा जप करू शकता, रुद्राक्ष माळेने जप करू शकता किंवा कोणत्याही कडधान्यावरती 108 वेळा मोजून तुम्ही हा जप करू शकता। तर ओम वक्रतुंड हू हा मंत्र तुम्हाला 108 वेळा या दुर्वांच्या जुड्या हातामध्ये घेऊन एकच दुर्वाची जुडी हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यावरती हा मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा। त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण समस्या आहे जे काही असेल तर ते तुम्हाला या दुर्वांच्या जुडीवर या वस्तूंवर सांगायचं आहे आणि ही दुर्वांची जुडी गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला अर्पण करायची आहे। त्यानंतर जे अक्षदा ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत हळकुंड ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर जे आपण जास्वंदीचं फूल घेतलेलं आहे, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे किंवा जे पूजेसाठी जे साहित्य घेतलेलं आहे तर त्या साहित्याने तुम्हाला गणपती बाप्पांची आणि या ज्या वस्तू आहेत तर त्यांची विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे। धूपदीप दाखवायचा आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर पानाचा विडा घ्यायचा आहे, म्हणजे 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, त्यावरती 21 अखंड अक्षदा कुंकवानं लाल करायच्या आहेत त्या ठेवायच्या आहेत। 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। एक कोरा पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे, अगदी छोटासा कागद घ्यायचा आहे, त्यावरती सर्वप्रथम श्री गणेशाय नमः लिहायचं आहे। त्यानंतर त्याखाली तुमच्या मुलाची जन्मतारीख लिहायची आहे। त्यानंतर तुमचं जे गोत्र आहे तर ते लिहायचं आहे, मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव कुठेही लिहायचं नाही। त्यानंतर मुलांच्या विवाहासंबंधी जी काही समस्या आहे तर ती तुम्हाला एका शब्दामध्ये तुम्हाला यावरती लिहायची आहे, जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे। त्यानंतर आपण 21 दुर्वांची जी दुसरी जुडी घेतलेली आहे तर त्या दुर्वाच्या जुडीवरती हा कागद ठेवायचा आहे आणि या कागदाला या दुर्वाच्या जुडीबरोबर तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे मुलांचं जेवढं वय आहे तर तेवढ्या म्हणजे 25 वय असेल तर 25 वेळा, 30 वय असेल तर 30 वेळा जो लाल रंगाचा धागा घेतलेला आहे कलाव्याचा किंवा पिवळा घेतला असेल, कोणता धागा घेतला असेल तर त्या धाग्याने या दुर्वांच्या जोडीला तुम्हाला हा जो कागद आहे तर तो गुंडाळायचा आहे। त्यानंतर आपण जो आता पानाचा विडा बनवून घेतलेला आहे तर तो घ्यायचा आहे, त्याला या सर्व वस्तू घेऊन गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन तुम्हाला ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे। तिथं गेल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला ही दुर्वाची जुडी हातामध्ये घेऊन आपण जो पानाचा विडा आता घेतलेला आहे तर तो विडा हातामध्ये घेऊन तुम्हाला पुन्हा एकदा
ओम वक्रतुंड हू या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। या वस्तूंवर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती सांगायची आहे आणि ही गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे। त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तूंची पुन्हा एकदा पूजा करायची आहे। हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत। त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। मोदकाचा नैवेद्य नेला असेल तर तो अर्पण करायचा आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। मुलांच्या विवाहासंबंधी जी काही समस्या अडचण आहे तर ती तुम्हाला या विघ्नहर्त्याला सांगायची आहे। गणपती बाप्पांच्या चरणाजवळ जो गणपती आहे तर त्याच्या कानामध्ये सांगायचं आहे। हा उंदीर हा गणपती बाप्पांचं वाहन आहे, दूत आहे आणि गणपती बाप्पांपर्यंत आपली जी काही अडचण आहे, समस्या आहे तर ते सोपवण्याचं पोचवण्याचं काम हा उंदीर करत असतो। त्यामुळे तुम्हाला या उंदराच्या कानामध्ये ही अडचण सांगायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करून घरी यायचं आहे। ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन गोमातेला हिरवा चारा देखील या दिवशी तुम्हाला खाऊ घालायचा आहे। त्यानंतर संध्याकाळी आपण देवघरासमोर जे हळकुंड ठेवलेलं आहे, अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि 1 रुपयाचं नाणं सुपारी ठेवलेले आहे तर त्यांची पुन्हा एकदा धूपदीप दाखवून पूजा करायची आहे। हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपण ही जी दुर्वाची जुडी घेतलेली होती, जी आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलेली आहे तर ती दुर्वाची जुडी घ्यायची आहे आणि मुलांना देवघरासमोर बसवायचं आहे आणि या दुर्वाच्या जुडीनं तुमच्या मुलांची तुम्हाला दृष्ट काढायची आहे। म्हणजेच 7 वेळा मुलांवरून ही दुर्वाची जुडी फिरवायची आहे। मुलांच्या विवाहासंबंधित अडचण दूर करण्यासाठी पुन्हा या दुर्वाच्या जुडीवर प्रार्थना करायची आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला ही दुर्वाची जुडी होते त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये ही सोडून द्यायची आहे। त्यानंतर आपण जे 1 रुपयाचं नाणं सुपारी ठेवलेली आहे, अक्षदा ठेवलेल्या आहेत तर ते एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला या बांधायच्या आहेत वस्तू। जरी तुम्हाला या वस्तू बांधून ठेवायच्या नसतील तर 1 रुपयाचं नाणं आणि जी सुपारी घेतलेली आहे तर एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहे। त्यावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि ते तुम्हाला देवघरामध्ये स्थापन करायचं आहे। आणि जे हळकुंड घेतलेलं आहे तर ते हळकुंड आणि ज्या अभिमंत्रित केलेल्या 21 अक्षदा आहेत तर त्या एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून तुमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायला द्यायचं आहे। आणि अशी ही सेवा तुम्हाला या संकष्टी चतुर्थीला फक्त करून चालणार नाही, तर संकष्टी चतुर्थीनंतर जो बुधवार येईल तर त्या म्हणजे 5 बुधवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। 5 बुधवारच्या आतच तुमच्या मुलांचा विवाह जमणार आहे आणि बुधवारी तुम्हाला ह्या प्रकारे जी मी सांगितलं त्याप्रमाणे सेवा करायची आहे। गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि जोपर्यंत हा उपाय तुम्ही करत आहात तोपर्यंत तामसिक पदार्थ खाणं टाळायचं आहे। त्याचबरोबर मुलींना जर मासिक धर्म आला तर त्यांनी त्या बुधवारी हा उपाय करणं टाळायचं आहे। दुसऱ्या बुधवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे। अशा प्रकारे ही सेवा करायची आहे। गणपती बाप्पांचं, आपल्या कुलदेवतेचं, भगवान श्रीहरी विष्णू यांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही। मनापासून केलेली सेवा त्याचं आपल्याला निश्चित फळ मिळतं आणि उपाय करताना मुलांसाठी स्थळ पाहणं देखील चालूच ठेवायचं आहे। त्याचबरोबर मुलांचा विवाह जमला की या 21 अक्षदा आणि हळकुंड वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे आणि हे 1 रुपयाचं नाणं आणि जी सुपारी आहे तर ती तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी पैसा धन ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही बांधून ठेवायची आहे। तर अशी ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे। 21 दुर्वांच्या 2 जोड्या घ्यायच्या आहेत, एक आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि एक गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये ठेवायची आहे आणि ओम वक्रतुंड हू या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा दोन्ही ठिकाणी जप करायचा आहे। तर अशी ही आपली माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।